पुणे पुस्तक महोत्सवात कचरा वेचकाचे काम करत होती, पण ती खुद्द एक अस्सल वाचक असल्याने ती एका पुस्तकाच्या स्टॉलवर थांबली. जग बदलणारा बाप माणूस तिच्या समोर होता. तिने ते पुस्तक हातात घेतलं. एका हातात कचऱ्याची पिशवी तर दुसऱ्या हातात पुस्तक. असे छायाचित्र नंतर खूप व्हायरल झाले. कचरा वेचणारे देखील वाचक आहे हे पाहून अनेकांना कौतुक वाटलं. त्यामुळे त्या वाचक प्रीती मोहिते यांचा लेख जगदीश ओहोळ यांनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मोटिवेशनल पद्धतीने लेखक जगदीश ओहोळ यांनी जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या पुस्तकाच्या स्टॉलवरती महिला थांबली होती, तेव्हा खुद्द लेखकाने तिचा फोटो काढला. या पुस्तकाच्या 30व्या आवृत्तीचे प्रकाशन गंजपेठेतील ज्ञानपेठी सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्राध्यापक नितीन तळपाडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे, कामगार नेते महादेव वाघमारे व लेखक जगदीश ओहोळ यांच्या उपस्थितीत झाला. तेव्हा त्या वाचकांचा सन्मान केला. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गज मान्यवरांचा क्रांतिज्योती, क्रांतिसूर्य व बाप माणूस पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पुरस्काराची निवड करण्यात आली होती. तसेच यावेळी कार्यक्रमाला वाचक श्रोता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. पुणे पुस्तक महोत्सवामध्ये जग बदलणारा बाप माणूस पुस्तक खरेदीसाठी गेलेले ते वाचक वाचताना क्लिक झालेला फोटो समाज माध्यमांवरती चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर सबंध जगभर त्या फोटोमुळे चर्चा झाली. ती तरुणी प्रीती मोहिते जगदीश शब्द फाउंडेशनच्या वतीने विशेष वाचक म्हणून रोख रकमेसह पुरस्कार दिला. तसेच यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आरोग्य दूत मंगेश चिवटे यांनी या तरुणीला पुस्तक खरेदी व वाचनासाठी सहकार्य म्हणून 5,000 रुपयाची रोख रक्कम दिली. तर अनेकांनी सहकार्य सुद्धा केलं. तर मित्रांनो, वाचनाची आवड असणाऱ्या या प्रीती मोहितेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला. अनेक प्रकारच्या त्याच्यावरती तिच्या या वाचन कलेसाठी तिने या जोपासलेल्या आपल्या या खरोखरच चांगल्या स्वभावासाठी तिचं कौतुक करण्यात आलं. सोशल मीडियावरती चांगला तिचा फोटो व्हायरल झाला आणि ती सुद्धा फेमस झाली. तर या तरुणीच्या या वाचनाच्या स्वभावावरती तिच्या कामामधून काढलेल्या वेळानंतर पुस्तक वाचण्याची तिच्या या खरोखरच चांगल्या स्वभावासाठी तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. कारण अनेक लोक सांगत असतात की मला वेळ भेटत नाही म्हणून मी वाचन करत नाही. परंतु जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्हाला कितीही काम असू द्या, तुम्ही वाचनाला वेळ जरूर द्याल. तर या तरुणीच्या या वाचनाच्या या स्वभावावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.